सूत सांगतायत की कौरव पांडवांचे युद्ध सुरू होण्यापूर्वी विदुराने दुर्योधनाला त्याच्या हिताच्या 4 गोष्टी सांगायचा प्रयत्न केला. परंतु दुर्योधनाला ते पटणारच नव्हते. त्याप्रमाणे ते पटलेही नाही. त्यांनी भर सभेत विदुरांचा अपमान केला. मात्र त्याच क्षणी कौरव पक्षाचा आणि तेथील सेवेचा त्याग करून विदुर तीर्थयात्रेला निघून गेले. ते कौरव पांडवांचे युद्ध पूर्ण संपल्यानंतरच हस्तिनापुरात परत आले. येथे आल्यावर त्यांना सर्व हकीकत कळली. त्यांना खूप वाईट वाटले. परंतु काय करणार? आता आपल्याला प्रश्न पडला असेल की विदुर हे खरं तर महात्मा पुरुष होते आणि त्यांच्या जन्माची गोष्ट अशी सांगतात की ते पूर्वजन्मी मांडव्य ऋषींच्या शापामुळे यमराजा शापामुळे प्रत्यक्ष यमराज पृथ्वीवर दासीपुत्र म्हणून जन्माला आले होते. ही हकीकत मी अगदी थोडक्यात सांगितली आहे. विदुरांना पाहिल्याबरोबर धृतराष्ट्र, गांधारी, पांडव, द्रौपदी सर्व कुटुंबियांना आनंद झाला आणि त्यांनी प्रेमभराने त्यांचे स्वागतही केले. भोजनोत्तर धर्मराज विदुराला म्हणाले की विदुर काका, तुम्ही आम्हाला जणू विसरलात की काय? तुम्ही तीर्थयात्रा करून फिरून आलात. आता तुम्ही इथेच राहा. खरे तर तुम्हाला तीर्थयात्रेला जाण्याची गरजच नव्हती. कारण तुमच्यासारखे महात्मे जिथे राहतात तेच तीर्थस्थान होते किंवा ते पवित्र ठिकाण होते. आता यानंतर धर्मराजाने खरं तर द्वारकेबद्दल चौकशी केली, पण विदुरांनी काही सांगितले नाही. कारण की भगवान श्रीकृष्ण इहलोक सोडून निजधामाला गेले होते आणि ही गोष्ट अद्यापि धर्मराजाला माहिती नव्हती आणि त्याला वाईट वाटू नये म्हणून विदुरांनी ही गोष्ट त्यांना सांगितली नाही. त्यानंतर सायंकाळच्या वेळी एकांत पाहून विदुर धृतराष्ट्राजवळ गेले आणि त्याला म्हणाले, अरे राजा, तुझा अंतकाल जवळ येत चालला आहे. इकडे तुझे लक्ष नाहीये का? झाले ते सर्व होऊन गेले. ज्यांना तू वनवासात पाठवलेस, आगीत जाळण्याचा प्रयत्न केलास, त्यांना विष सुद्धा पाजलेस, त्यांच्याशी घनघोर युद्ध केले, त्याच पांडवांच्या दारात पडून त्यांनी घातलेला तुकडा खाऊन तू जगतो आहेस. अरे, तुला काहीच कसे वाटत नाही. यापेक्षा तुला मरण आले तर बरे असे मला वाटते. आता म्हातारपणी विकल झालेल्या अशा स्थितीत तुला जगावेसे वाटतंय? अरे, काय बोलू, ही खूप शरमेची गोष्ट आहे. खरे तर तू इथलं सर्व सोडून आता वनात जाऊन स्वतःच्या उद्धाराचा प्रयत्न करायला पाहिजे. अंतकाळी तरी माणसाने सावध व्हावे. तुला अजूनही वैराग्य कसे काय प्राप्त होत नाही? आणि स्वतःच्या हृदयात आपोआप किंवा दुसऱ्यांकडून काही कारणाने वैराग्य प्राप्त झाले तर लगेचच भगवंताला हृदयात धरून जो सर्वस्वाचा त्याग करतो आणि घराबाहेर पडतो त्याला उत्तम पुरुष असे म्हणतात. तो उत्तम पुरुष होण्याचा प्रयत्न आता तरी तू कर असे मला वाटते. आणि आता सावध हो. हा इथला सर्व काय जो राजवैभव आहे हे सोडून तू वनात निघून जा आणि श्रीहरीची आराधना करून स्वतःच्या शरीराचा त्याग करून उद्धार करून घे. विदुराचे असे भाषण ऐकल्यावर त्यावेळी मात्र धृतराष्ट्राला खरोखरच फार फार वाईट वाटले. त्याला पश्चाताप झाला आणि त्याच्या हृदयात जणू एकदम तीव्र वैराग्याचा झटकाच आला. क्षणात त्यांनी सर्व मायपाश तोडले आणि तत्क्षणी तो विदुरांच्या बरोबर घराबाहेर पडला. त्याने कोणाशीही भाषण केले नाही, कोणाला काहीच सांगितले नाही. मात्र गांधारी ही त्याच्या जवळ असल्याने तिने सर्व ऐकले होते आणि तिने सर्व जाणलेही होते. आतापर्यंत सतत धृतराष्ट्राला साथ देणारी ती महापतिव्रता आपल्या पतीबरोबर लगेचच निघाली आणि ते दोघे जण अंधारात कोठे गेले ते कोणालाच कळले नाही. रोजच्याप्रमाणे धर्मराज आपले नित्य अन्निक आवरून
धृतराष्ट्र आणि गांधारी यांना वंदन करण्यासाठी त्यांच्या महालात आले. त्यावेळी ते दोघेही जागेवर दिसले नाहीत. त्याने चौकशी केली, पण तेथील सेवक किंवा कोणीच त्याला हे दोघे कुठे गेले आहेत हे सांगू शकले नाहीत. धर्मराजाने शोध घ्यायचा प्रयत्न केला, सगळं चौकशी पण केली, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. धर्मराज फार व्याकुळ झाला आणि शोक करू लागला. या वृद्धावस्थेत माझे अंध काका आणि काकू मला सोडून कुठे गेले असतील आणि का गेले असतील? माझ्या हातून काही चूक झाली की काय? त्यांची सेवा करण्यात मी कमी पडलो का? असे वाटून धर्मराज दुःख करू लागला. त्याच वेळी नारद मुनी तेथे आले आणि त्यांनी धर्मराजाला सांगितले की अरे, सर्व जग आणि प्रत्येक व्यक्ती कालाच्या आणि दैवाच्या अधीन आहे. खरे तर हे सगळं तुलाही माहिती आहे. कोणीही कोणाची गती किंवा प्रारब्ध, आयुष्य वगैरे बदलू शकत नाही. प्रत्येक जण स्वतःच नाशिवंत असल्याने कोण कोणाचे रक्षण करणार? मनुष्याने शोक करणे खरोखर व्यर्थ आहे. आत्ता या परिस्थितीत धृतराष्ट्र गांधारीसह हिमालयाकडे गेले आहेत. त्यांनी सर्व मायापाश तोडले आहेत आणि ते केवळ जलपान करून निराहार स्थितीत जितेंद्रिय अवस्थेत देहाचा सर्व अभिमान पूर्णपणे टाकून देऊन मुक्तिपदाच्या मार्गावर निघाले आहेत. ते आजपासून 5व्या दिवशी शरीर सोडतील आणि झोपडीतल्याच अग्नीने भस्म होतील. तेव्हाच त्यांच्याबरोबर तेव्हा त्यांची पतिव्रता असलेली पत्नी गांधारीही तीही स्वतः अग्नीत आपले शरीर समर्पण करेल. हे सर्व ऐकले आणि त्याला फार आश्चर्य वाटले आणि विदुरांच्या कानावर ही गोष्ट गेली आणि त्यांना सुद्धा खूप आश्चर्य वाटले. त्यांना वाटले, ह्याच्या आधी कितीतरी वेळा मी ह्या राजा धृतराष्ट्राला कशा कशाचा उपदेश केला होता, पण ह्याच्यावर कधीच परिणाम झाला नाही. पण आता मात्र त्याच्यावर इतका लगेच परिणाम होईल असे वाटले नाही. नारदाने वरील प्रमाणे सांगून अंतरिक्षात गमन केले. आता इथे मला एक माऊलींनी जे 15व्या अध्यायात सांगितले त्याची आठवण झाली. माऊली म्हणतात की धृतराष्ट्र खरं तर त्याच्यावर कशाचा परिणाम होणार नाही, पण संजयाच्या तोंडून जेव्हा त्यांनी गीता ऐकली होती त्यावेळी प्रत्यक्षात त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. पण अंधू तोही अवसरे म्हणजे जेव्हा शेवटची वेळ येते तेव्हा त्याला हे गीतेचं सगळं तत्वज्ञान आठवलं आणि त्यांनी स्वतःचा उद्धार करून घेतला, असं माऊलींनी या धृतराष्ट्राबद्दल उद्गार काढलेले आहेत आणि त्याची मला इथे आठवण झाली.